नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका आहे। शहरातील रेल्वे गेट परिसरातील नागरिकांनी उपजीविकेचं साधन म्हणून छोटे मोठे व्यवसाय हे सायकलवर किंवा दुरुस्ती, रेडीमेड कपडे, कटिंग सलून, मोटरसायकल गॅरेज, मांस विक्रेते, चहा विक्रेते या ठिकाणी व्यवसाय करतायत। अशा पद्धतीने ते आपली रोजीरोटी कमवतात। मात्र अशा पद्धतीने अतिक्रमण झाल्याचं बांधकाम विभागाने सांगितलंय आणि त्यानुसार 86 अतिक्रमण धारकांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या। याबाबत अतिक्रमणधारक निर्मला केदारे यांनी आपलं मत मीडियासमोर व्यक्त केलंय। मी इथं माझा दुकान टपरे टाकलेली होती, तिथं आम्ही छोटासा व्यवसाय करत होते। कटलेरीचा सामान वगैरे कपडे छोटे मोठे धंदा करीत होते। पण मग लोकांना पावाला नाही आणि या बांधकाम विभागावाल्यांना एवढ्या टपऱ्या दिसल्या नाही का। सर्व गावामध्ये अतिक्रमण पुष्कळ ठिकाणी आहे ना, आणि पोलीस स्टेशनकडे, तहसीलदार बंगल्याकडे, इकडे आहे, तिकडे आहे, येवला रोडवर आहे, त्या रोडवर आहे, ह्याच रोडवर का आले ते हे करायला। मग आमचं जीविकाचं साधन हे करतंय। अचानक सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी 7 मार्चला तब्बल 86 अतिक्रमण धारकांना नोटीस बजावलं। वारंवार तोंडी आणि लेखी समज देऊन अतिक्रमण धारक हटत नसल्याने शेवटी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलीस हवालदार गोपीनाथ दत्तात्रय सोनवणे यांच्या बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात आलं। त्यामुळे हे छोटे मोठे व्यावसायिक नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।